हॅलो फ्रेंड्स, फुलन क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये हे सुंदर असं तोरण कसं विणायचं ते आपण इथे आज बघणार आहोत. फ्रेंड्स, जर अजून पण तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. सुरुवातीला इथे आपण हा व्हाईट कलरचा धागा यूज करणार आहोत. त्यानंतर हा पिंक कलरचा धागा यूज करणार आहोत. क्रोचेट हुक आपण 1.75 mm वापरणार आहोत. त्यानंतर अशा प्रकारचे हे डायमंडवाले मोती यूज करणार आहोत आणि 4 mmचे आपण लहान मोतीसुद्धा यूज करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. सुरुवातीला व्हाईट कलरचा धागा यूज करायचा आहे आणि एक एक साखळ्या करून घ्यायच्या आहेत. इकडे आपण साखळ्या करून घेतल्या. टोटल इथे आपण हे 11 साखळ्या करून घ्यायच्या आहेत. 11 साखळ्या घेतल्यानंतर हा थोडा धागा ओढून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे एक वेढा घ्यायचा आहे आणि इथूनच आपण एक साखळी स्किप करणार आहोत आणि जी 9वी साखळी आहे तिकडे आपण अशा प्रकारे पफ करून घ्यायचं आहे. सुरुवातीला एक, हा दुसरा, अशा प्रकारे एक वेढा घ्यायचा आहे. तीन आणि हे 4, अशा प्रकारे हे 4 वेढे घेऊन अशा पद्धतीने हा धागा काढून घ्यायचा आहे आणि एक साखळी घ्यायची आहे. पुन्हा त्याच्या नेक्स्ट साखळीवरती अशा प्रकारे आणखीन एक पफ करायचा आहे. 1, 2, 3, 4, 4 हे झाल्यानंतर, वेढे झाल्यानंतर अशा प्रकारे हा ओढून घ्यायचा धागा आणि एक पफ करायचा आहे. पुन्हा एक साखळी करायची आहे. आता इथे आपण पिंक कलरचा धागा वापरणार आहोत. तर पिंक कलरच्या धाग्याने हे खालचे 2 आपण स्किप करणार आहोत. 2 स्किप केल्यानंतर तिसऱ्या याच्यावरती एक वेढा घालून पुन्हा पफ करून घ्यायचा आहे. चार वेळा अशा प्रकारे वेढे घालून पफ करून घ्यायचं आहे. पुन्हा एक चेन करायची आणि त्याच्या नेक्स्ट साखळीवरती पुन्हा एक पफ करून घ्यायचा आहे. चार वेढे करून अशा प्रकारे हे पफ बनवून घ्यायचं आहे. पुन्हा एक साखळी करायची आहे. प्रत्येक पफ झाल्यानंतर एक एक साखळी करून घ्यायची आहे. आता हा जो व्हाईट धागा आहे तो वापरायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा हे 2 साखळ्या आपण स्किप करायचे आहे. पुन्हा एक साखळी करायची आहे आणि त्याच्या नेक्स्ट जी साखळी बाकी आपली त्याच्यावरती एक पफ करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपली डिझाईन होणार आहे. पुन्हा आपण एक साखळी घ्यायची आहे, टर्न करायचं आहे. टर्न केल्यानंतर हा धागा थोडा ओढून घ्यायचा आहे. हा धागा ओढल्यानंतर आता इथे जो गॅप आहे तिथे आपण एक एक पफ करून घ्यायचं आहे.
पुन्हा एक साखळी करायची आहे. आता सेम गॅपमध्ये आणखीन एक पफ करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आता पुन्हा आपण हा पिंक कलरचा धागा यूज करणार आहोत. आणि हा जो गॅप आहे त्याच्यामध्ये सेम 2 पफ बनवून घ्यायचे आहेत. हा पहिला, आता हा दुसरा. आता पुन्हा व्हाईट कलरचा धागा यूज करायचा आहे. अशा प्रकारे आपली ही दुसरी डिझाईनसुद्धा बनवून कंप्लीट झालेली आहे. सेम आपण अशा प्रकारे ही संपूर्ण डिझाईन करून घ्यायची आहे. पुन्हा एक साखळी करायची, थोडा धागा ओढून घ्यायचा आणि इथे सेम गॅपमध्ये एक एक पफ बनवायचं. त्यानंतर पुढे सुद्धा पिंक कलरच्या धाग्याने इथे आणि व्हाईट कलरच्या धाग्याने इथे अशा प्रकारे ही आपण पूर्ण पट्टी करून घेणार आहोत. इथे माझी ही संपूर्ण पट्टी बनवून कंप्लीट झाली आहे, तुम्ही बघू शकता. इथे आपण सुरुवातीला 2 करून घेतले, त्यानंतर अशा प्रकारे एक 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 अशा प्रकारे आपण ही 3 फूटची पट्टी बनवून घेतलेली आहे. आता याच्या पुढे काय करायचं ते बघूया. आता अशा प्रकारे आपण हे बेल करून घ्यायचे आहे. ते कसे करायचे ते आपण इथे बघूया. टोटल इथे आपण हे 37 बेल करून घेणार आहोत. 37 बेल करून घ्यायचे आहेत. ते कसे बनवायचे ते इथे आपण बघणार आहोत. सुरुवातीला मॅजिक रिंग करून घ्यायचे. अशा प्रकारे हा धागा पकडायचा आहे, त्यानंतर असा ओढून घ्यायचा आहे. त्यानंतर इथूनच एक हुक काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि एक साखळी करायची आहे. आपला इथे मॅजिक रिंग तयार झालेली आहे. आता याच्यात पुढे आपण 3 साखळ्या करून घेणार आहोत अशा प्रकारे. आणि आता इथेच आपण एक एक डबल क्रोशेट करून घ्यायचं आहे. सुरुवातीला 3 साखळ्या केल्या, त्यानंतर एक एक डबल क्रोशेट सेम मॅजिक रिंगमध्येच आपण करून घेणार आहोत. टोटल इथे आपण हे 9 डबल क्रोशेट करून घेतलेले आहे. सुरुवातीला 3 साखळ्या केल्या, त्यानंतर हे 9 डबल क्रोशेट करून घेतलेले आहेत. तर हा धागा ओढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपलं हे डिझाईन बनवून कंप्लीट झाली आहे. आता इथे जे सुरुवातीला 3 साखळ्या केल्या तिथे आपण स्लिप टिच करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे जॉईन करून घ्यायचं आहे. पुन्हा 3 साखळ्या करायच्या आहेत. 3 साखळ्या झाल्यानंतर आता सेम गॅपमध्ये एक डबल क्रोशेट करून घ्यायचं आहे. आता त्याच्या नेक्स्ट गॅपमध्ये एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे. पुन्हा आपण त्याच्या नेक्स्ट गॅपमध्ये 2 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. म्हणजे सुरुवातीला आपण 3 साखळ्या केल्या, त्याच्यामध्येच आपण सेम गॅपमध्ये एक डबल क्रोशेट करून घेतले. आता नेक्स्ट गॅपमध्ये एक डबल क्रोशेट आणि त्याच्या नेक्स्ट गॅपमध्ये 2 डबल क्रोशेट. पुन्हा आपण एक डबल क्रोशेट करून घेणार आहोत आणि त्याच्या नेक्स्ट गॅपमध्ये 2 डबल क्रोशेट, म्हणजे 2 आणि 1 अशा प्रकारे आपण करून घ्यायचं आहे. सुरुवातीला 2 डबल क्रोशेट, त्यानंतर 1, पुन्हा 2, पुन्हा 1 अशा प्रकारे हे संपूर्ण राऊंड कंप्लीट करून घेणार आहोत. टोटल इथे आपण हे 15 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत.
इथे आपले हे 15 डबल क्रोशेट बनवून कंप्लीट झालेले आहे. आता सुरुवातीला जे 3 साकळ्या केल्या तिथे आपण हे जॉईन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे पुन्हा 3 साकळ्या करून घ्यायच्या आहेत. आता प्रत्येक डबल क्रोशेटच्या वरती एक एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे. सुरुवातीला आपण 15 डबल क्रोशेट खालती करून घेतले सेकंड राऊंडमध्ये. आता त्याच्या थर्ड राऊंडमध्ये 3 साकळ्या करून प्रत्येक डबल क्रोशेटच्या वरती एक एक डबल क्रोशेट, टोटल इथे आपण हे 15 डबल क्रोशेट करून घेणार आहोत आणि हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. इथे आपले हे 15 डबल क्रोशेट बनवून कंप्लीट झाले. आता आपण हे थर्ड राऊंडमध्ये जॉईन करून घेतले. पुन्हा 2 साकळ्या करायच्या आहेत. आता 2 साकळ्या केल्यानंतर आता सेम गॅपमध्ये आपण हाफ डबल क्रोशेट करून घेणार आहोत. अशा प्रकारे एक वेढा करायचा आहे आणि त्यानंतर सेम गॅपमध्ये एक एक डबल क्रोशेट, म्हणजे प्रत्येक गॅपमध्ये 2-2 हाफ डबल क्रोशेट करायचं आहे. अशा प्रकारे प्रत्येक डबल क्रोशेटच्या वरती 2 हाफ डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे आणि हे कंप्लीट करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे इथे आपला हाफ डबल क्रोशेट पण कंप्लीट झालेला आहे. आता इथे आपण जॉईन करून घेणार आहोत आणि हा धागा कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपले ही बेल बनवून कंप्लीट झालेली आहे. आता हा भाग आपण उलट्या बाजूने करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आणि एक्स्ट्रा धागे आपण इथे हाईड करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपली बेल बनवून कंप्लीट झालेली आहे. असे टोटल इथे आपण 37 बेल करून घेणार आहोत. इथे माझं हे संपूर्ण तोरण बनवून कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. इथे आपण जे बेल बनवले ते सुद्धा इथे आपण लावून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने इथे आपलं हे संपूर्ण तोरण बनवून कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. इथे आपण हे बेलसुद्धा लावून घेतले. त्याच्यानंतर इथे मोती लावलेले आहेत. अशा पद्धतीने सुई धागाच्या साहाय्याने आपण इथे मोती अशा लावून घेतलेले आहेत. हे 4 mm चे मोती आपण घेतलेले होते. ते 1 2 3 4 5 6 मोती इथे आपण अशा पद्धतीने लावून घेतले. त्यानंतर हा डायमंडवाला मोती, त्यानंतर पुन्हा 6 आणि हा डायमंडवाला मोती, अशा पद्धतीने आपण एक एक इथे वाढवत गेलेले आहेत. इथे सुरुवातीला काहीच लावलं नाही, फक्त एकच डायमंडवाला मोती लावला. त्यानंतर इकडे एक मोती डायमंडवाला, नंतर 6 प्लेन मोती लावले. त्यानंतर अशा पद्धतीने हे 2 लाईन वाढवले. त्यानंतर आणखीन एक लाईन इथे वाढवली आणि हा जो मधला भाग आहे तिथे आपण अशा पद्धतीने हे 5 बेल लावलेले आहेत. 1 2 3 4 आणि हे 5. अशा प्रकारचे हे आपण हे 5 बेल इथे आपण लावून घेतलेले आहेत. त्यामध्ये आपण इथे खालती काहीच लावलं नाही आहे. त्यानंतर इथे आपण 7 मोती घेतले. त्यानंतर पुन्हा एक बेल, पुन्हा 7 मोती, पुन्हा एक बेल लावून घेतले, पुन्हा 7 मोती, एक बेल, पुन्हा 7 मोती आणि एक बेल, आणि हा वरती एक डायमंडवाला मोती आपण लावून घेतलेला आहे. सेम ज्या पद्धतीने इथे केला त्याच पद्धतीने आपण आता हा भाग कमी करत गेलेला आहे. अशा पद्धतीने इथून असं, आणि पुन्हा हा सेम इथे आपण वाढून घेतलेला आहे. संपूर्ण डिझाईन अशा पद्धतीने दिसेल आपली. अशा पद्धतीने हा व्ही शेपमध्ये ही डिझाईन आपली दिसणार आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.